श्रावणातील पहिलाच सण म्हणजे नागपंचमी. तर उद्या 17 ऑगस्ट रोजी नागपंचमी हा सण साजरा करण्यात येईल. या सणाचे पारंपरिक महत्त्व तर आहेच, मात्र भगवान शिवाला प्रिय असलेल्या सर्पाचे पूजन या दिवशी केल्याने महादेवांची कृपा मिळते असे म्हणतात. तसेच विशिष्ट पद्धतीने या दिवशी नागाची पूजा केल्यास कालसर्पदोष देखील दूर होतो अशी मान्यता आहे. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही नागपंचमीचा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जाईल. यावर्षी नागपंचमी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे, जो श्रावण महिन्याचा पहिला सोमवार देखील आहे. त्यामुळे यावर्षीच्या नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 सुरू होईल आणि ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:01 संपणार आहे. उदय तिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. तर पंचांगानुसार नागपंचमी पूजा मुहूर्त हा सकाळी 5:51 ते 8:30 असणार आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी नागपंचमी येत असल्यामुळे भक्तांना आधी भगवान शिवाची पूजा करावी की सर्पदेवाची याबद्दल संभ्रम निर्माण होतो. तर शास्त्रानुसार प्रथम भगवान शिवाची आणि त्यानंतर सर्पदेवाची पूजा करावी. सर्प हा शिवाचा आवडता अलंकार मानला जातो. शिवाचा अंश असल्याने महादेवाची पूजा न करता केवळ सर्पाची पूजा केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. तर या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छताने नित्यकर्मातून निवृत्त व्हावे. अंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार धारण करायचे आहेत. आपल्याला पाटावरती हळद चंदनाने नाग नागिनाने त्यांच्या पिलांची चित्र काढायची आहेत. त्यांची पूजा करून त्यांना दूध, लाह्या, आगाडा, दुर्वा वाहून त्यांची पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत तिथे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. स्नान करून वस्त्र परिधान करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर सर्वप्रथम पूजेचं साहित्य पाहून घेऊयात. नागदेवतेची मूर्ती किंवा चित्र धातू, माती किंवा कागदाचे चित्र असेल तरीही चालतं. तर बाजारामध्ये अशा नागाच्या मूर्तीही सध्या मिळतात. तर अशा मूर्तीचंही तुम्ही पूजन करू शकता किंवा एखाद्या कागदावरती नागाचं चित्र काढून त्याचीही पूजा तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता. त्याचबरोबर दूध, दही, तूप, मध, साखर, पंचामृत तयार करण्यासाठी हे साहित्य आपल्याला लागणार आहे. इथे पहा, मातीची एक छोटीशी मी नागाची मूर्ती घेतलेली आहे. तर या दिवशी आपल्याला नागदेवतेला नैवेद्यामध्ये ज्या लाह्या असतात, ज्वारीच्या लाह्या, तर त्या आपल्याला व्हायच्या असतात. त्याचा मान असतो. त्याचबरोबर फुटाणे, चणे फुटाणे घेतलेले आहेत. दूध घ्यायचं आहे नैवेद्यासाठी. विडा एक घेतलेला आहे. अक्षता घेतलेल्या आहेत. वस्त्रमाळ घेतलेली आहे. फुलं घेतलेली आहेत. पाणी घेतलेलं आहे. तर असा एक आपल्याला धागा हळदीमध्ये ओला करून घ्यायचा आहे. विड्याचं साहित्य घेतलेलं आहे. तर या दिवशी आपल्याला आगाडा आपल्याला नागदेवतेला व्हायचा असतो. तर बाजारामध्ये जिथं फुलं मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला असा हा आगाडा नक्कीच मिळेल. बेलपत्र घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांचीही पूजा करायची आहे. त्यासाठी मी इथे एक सुपारी घेतलेली आहे. मूर्ती असेल तर पूजेमध्ये मूर्ती घ्यायची आहे. तर नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. आता सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. आपल्या देवघरातील सर्व देवतांची आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर शुभ मुहूर्तावरती देवघराजवळ नागदेवतेचे चित्र म्हणजे ज्योतिदेवीचं जे आपलं पोस्टर आहे ते किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापित करायची आहे. पूजा करण्याची खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. आपण बाहेर जाऊन जिवंत नागाची तर पूजा करू शकत नाही आणि शहरी भागांमध्ये आता वारूळ पाहायला सुद्धा मिळत नाही. तर घरीच अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. त्या दिवशी श्रावणातला पहिला सोमवार सर्वप्रथम महादेवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही नागाची पूजा करायची आहे. तर सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊया. दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर एका विड्याच्या पानावरती आपल्याला अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना गंध, फुलं, अक्षदा, दीप, धूप दाखवायचा आहे. वस्त्रमाळ व्हायची आहे आणि गणपती बाप्पांची आपल्याला सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे.
त्यानंतर विड्याच्या पानावरती किंवा अशा चौरंगावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला नागदेवतेची जी मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे जर मूर्ती नसेल, कागदावरती आपण नागदेवतेचे चित्र काढून सुद्धा पूजा करू शकतो. नागदेवते घरामधून आणल्यानंतर सर्वप्रथम ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा आपण फुलाच्या साह्याने मूर्तीवरती पाणी शिंपडून त्यानंतर ती मूर्ती छान अशी पुसून घ्यायची आहे. मूर्तीला गंध, फुलं, अक्षदा व्हायच्या आहेत आणि आपण अशा पद्धतीने नागदेवतेची पूजा करायची आहे. जी आपण आघाड्याची पानं घेतली होती तीही आपल्याला नागदेवतेवरती व्हायची आहेत. बेलपत्र व्हायचं आहे. नागपंचमीला 8 नागांची पूजा केली जाते. वासुकी, ऐरावत, मणिभद्र, कालिया, धनंजय, तक्षक, कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र या नागांची पूजा करण्यात येते. जो आपण पिवळा धागा करून घेतला होता तोही आपल्याला वारुळावरती किंवा नागदेवतेवरती व्हायचा आहे आणि हा धागा आमच्या इकडे गळ्यामध्ये बांधला जातो. तर प्राचीन काळापासून लोक सापांना देव मानतात असे हिंदू लोकांचे मत आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजेला महत्त्व आहे. नागपंचमीला नागाची पूजा करण्याने लोक सर्पदंशापासून बचाव करतात. तर या दिवशी सापाला दुधाने आंघोळ घालून त्याची पूजा करून सापाला खाऊ घातल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. या दिवशी घरासमोर नागाची मूर्ती तयार करण्याची ही प्रथा आहे. या सापाला घराचे रक्षण करणे असं मानलं जातं. पूजा झाल्यानंतर दूध, साखर आणि लाह्या, फुटाणे यांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. विडा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने साधी सोपी आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावांचे आयुष्य वाढते असं सांगण्यात येतं. असे केल्याने आनंद आणि चैतन्य अधिक वाढतं. पुरणाचे धोंडे किंवा कानवले असतील तर अशा प्रकारचा नैवेद्यही दाखवला जातो. त्यानंतर आरती करून दिवसभर ओम वकुल नागाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात या मंत्राचा जप करायचा आहे. नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे तसेच भूमी उकरणे, नांगरणे यासारख्या कृती करणे निषिद्ध आहेत. मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधने नाहीत. नागपंचमीच्या दिवशी निषिद्ध कृती. नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात. तरुण विवाहित स्त्रिया विवाहापूर्वी घरी जातात तर अविवाहित मुली चांगला आणि समाधानी नवरा शोधण्यासाठी उपवास करतात. उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि सूर्यास्तापर्यंत चालू असतो. यानंतर नागदेवाला आपण नैवेद्य अर्पण करून उपवास मोडला जातो. तर या दिवशी तळलेले आणि खारट पदार्थ खाल्ले जात नाहीत. काही लोक आदल्या दिवसापासूनच उपवास सुरू करतात. हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि पिकांच्या रक्षणासाठी शेतात नागांची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं. नाग हा शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकरांची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून सर्पदोष नाहीसा होतो. तर या दिवशी नागांची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं. या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो. नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावरती नागांचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात. श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीला महिला उपवास ठेवतात. 5 युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता. त्याचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नाग रूपात दिसला. तेव्हा त्याला भाऊ मानल्यावरती त्याने ही जी बहीण नागाची पूजा करेल तिचं रक्षण मी करेल असं म्हटलं. त्यामुळे नागपंचमीला प्रत्येक बहीण नागाची पूजा करून नागपंचमीचा सण साजरा करते. नागपंचमीला सत्तेश्वरीने भावाच्या मृत्यूच्या शोकामध्ये अन्न ग्रहण केले नाही. म्हणूनच स्त्रिया नागपंचमीला उपवास करतात. भावाला दीर्घायुष्य लाभावं, आयुध मिळावं असं मानलं जातं. त्यामुळे या व्रताचं फळ भावाला मिळतो असं सोबतच बहिणीला देखील त्याचा लाभ होतो. शहरी भागामध्ये नाग उपलब्ध नाहीत किंवा वारुळ उपलब्ध नाहीत तर अनेक जणी नागपंचमीला पूजा करताना पाटावरती नागांच्या 9 आकृत्या काढून त्यांची पूजा करतात. तर इथे नाग, नागिन आणि त्यांची 2 पिल्लावळ असं मी तांदळाच्या साह्याने आपल्याला काढायची आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. फूल, अक्षदा या सर्व आपल्याला या नागदेवतेच्या मूर्तीवरती व्हायचं आहे. जर कोणाच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकरांना रुद्राभिषेक करावा आणि या दिवशी ब्राह्मण आणि गरजूंना दान करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे राहू केतूचा जास्त प्रभाव नाहीसा होऊ शकतो.
नागपंचमीच्या दिवशी उपवास केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, त्यामुळे सर्व प्रकारची समृद्धी येते, सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. तर या दिवशी सर्वांनी नागदेवतेला दुधाचा अभिषेक करावा, त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. महिला वर्गामध्ये नागपंचमीचे विशेष आकर्षण आहे. या सणानिमित्त मुली हातावरती मेहंदी काढतात, नागाच्या वारुळाची पूजा करून झिम्मा फुगडी सारखे खेळ एकत्र खेळतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.